महाराजांनी देह ठेवल्यावर सुद्धा त्यांचे अस्तित्व अनुभवास आलेले काही प्रसंग. आत्महत्या टळली. श्री महाराजांनी देह ठेवल्यावर 10-12 दिवसांनी म्हैसूरकडील एक मनुष्य गोंदवल्यास आला. पण आपण येण्याच्या अगोदर केवळ थोडेच दिवस आधी श्री महाराजांनी देह ठेवला हे ऐकून त्याला अतिशय वाईट वाटले. त्यांच्या दर्शनासाठी आपण इतके लांब आलो आणि आता दर्शन शक्य नाही या कल्पनेने तो फारच निराश झाला आणि त्या भरात पादुकांपुढे जीव देण्याचा विचार त्याने केला. श्री महाराज देहाने जरी गेले तरी ते आत्मरूपाने आहेत. त्यांच्या स्मरणामध्ये ते आहेत. जेथे नाम चालू आहे तेथे ते आहेत वगैरे पुष्कळ गोष्टी लोकांनी त्याला सांगून पाहिल्या, परंतु त्याने आपला विचार काही बदलला नाही. एक दिवस त्याने पुष्कळ अफू विकत आणली, तिची एक लांब गोळी केली आणि रात्री भजन व आरती झाल्यानंतर पादुकांपुढे बसून त्याने ती गोळी घशाच्या आत ठेवून दिली. सर्व मंडळींची निजानीज झाली आणि हा मनुष्य मृत्यूची वाट पाहत नामस्मरण करीत पादुकांसमोर बसला. 12 वाजून गेले, 1, 2, 3, 4 वाजून गेले, तरी मृत्यूचे काहीच चिन्ह दिसेना. शेवटी 5 वाजता तो उठला व शौचास जाऊन आला. नंतर तोंड धुण्यास बसला असता जीभ साफ करावी या हेतूने त्याने हाताने ती चोळली व एक ओकारी काढली. त्याबरोबर रात्री घशात घातलेली अफूची लांब गोळी जशीच्या तशीच बाहेर पडली. हा प्रकार पाहून सर्व मंडळींना आश्चर्य वाटले आणि असा आताताईपणा करणे श्री महाराजांना पूर्वी कधी आवडले नाही व यापुढेही आवडणार नाही याबद्दल सर्वांची खात्री होऊन चुकली. नंतर त्या माणसाने श्री महाराजांची मनःपूर्वक क्षमा मागितली व पादुकांवर अनुग्रह घेतला. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.